आगामी रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेनं श्रींची मूर्ती आणि राखी विक्री स्टॉलसाठी योग्य नियोजन केलंय. मुख्य रस्त्यावर होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेश मूर्ती विक्रेत्यांना लायन्स ब्लड बँकेसमोरील मोकळ्या जागेत, तर राखी विक्रेत्यांना नारायण घोरपडे नाट्यगृह चौकातील मंगलधाम लगतच्या जागेत स्टॉल उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही सणांच्या काळात शहरातील मुख्य मार्ग वाहतुकीसाठी मोकळा राहणार असल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी दिली आहे. रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्य रस्त्यावर राखी आणि श्री गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्याची मागणी घेऊन विक्रेत्यांनी बुधवारी महापौर धातुंडे यांची भेट घेतली. मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं स्टॉल उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी विक्रेत्यांनी केली. यावेळी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल टाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळे, सभागृह नेते विठ्ठल चोपडे आणि नगरसेवक सुशांत कलाक्ते यांनी मुख्य मार्गासह स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर महापौर दालनात विक्रेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महापौर धातुंडे म्हणाले, महानगरपालिकेच्या वतीनं शहर अतिक्रमण मुक्त करण्याचं नियोजन सुरू आहे. मुख्य रस्त्यावर श्री गणेश मूर्ती आणि राखी विक्रीचे स्टॉल उभारल्यास वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संबंधित विक्रेत्यांनी निश्चित केलेल्या जागेवरच स्टॉल उभारावेत असं आवाहनही त्यांनी केलंय. या नियोजनामुळे सण उत्सवाच्या काळात मुख्य मार्गावरील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार असून विक्रेत्यांसह नागरिकांनाही खरेदीसाठी सुरक्षित आणि सोयीचं वातावरण उपलब्ध होणार आहे. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील उपस्थित होत्या.